तर मी आता उभी आहे कैची धामच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर दिसतंय। तर तिथे इथे तुम्ही कसं येऊ शकता, कोणती ट्रेन करू शकता, कसा बंदोबस्त आहे, किती वेळ लागतो, हे सगळं बघायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा। तर इथे जर तुम्ही येत असाल तर तुम्ही डायरेक्ट काठगोदाम वरून बस, प्रायव्हेट शेड कॅब्स आहेत, नाहीतर नैनितालला राहा, नैनिताल वरून सुद्धा बसेस आहेत काही, किंवा तुम्ही स्कूटी रेंट करून सुद्धा येऊ शकता। बाकी सगळं जे मला काय सांगायचं आहे ती मी जिथे चांगली जागा असेल, जिकडे आवाज नसेल तिकडे सगळं सांगते। हे आहे आपलं कैची धाम। नमस्कार, मी आहे दिव्या इंदुरकर आणि माझ्या चॅनल वरती तुम्ही हा व्हिडिओ बघताय। असं कधी होतं की तुम्ही कोणता व्हिडिओ बघता आणि वाटतं की अरे इथे मला पण जायला हवं, असं मला खूपच कमी रेअर वाटतं की माझं फ्रेंड कुठे इथे गेलंय तिथे गेलंय, मला कधी वाटत नाही की मी पण तिकडे जायला हवं। पण अशी एक जागा जिथे विराट कोहली गेलेला आहे, स्टीव्ह जॉब्सही गेलेत, कारण तिथे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। कैची धाम बद्दल मी बोलते, मला ती पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे ना ती बघायची, म्हणजे एवढं हाईप काय आहे त्या एनर्जी बद्दल। तर मी तिथे आसपासच होती तर विचार केला आता आलीच आहे जवळपास तर जाऊन सुद्धा आहे। तर मुळात मी आहे मुंबईची, पण मी जेव्हा कैची धामला गेली तर मी वाया करत गेलेली आहे। पण तुमची काळजी मला आहे म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी हातात देणार आहे, म्हणजे कसं ट्रॅव्हल करायचं, कुठे राहायचं, काय ऍक्टिव्हिटीज आहे, काय खायचं आणि तिथून जवळपास कोणत्या गोष्टी फिरायच्या। ठीक आहे, मग मी आहे दिव्या इंदुरकर आणि तुमचं स्वागत करते पहिल्या पार्ट मध्ये। म्हणजे या पार्ट मध्ये तुम्हाला कैची धाम बद्दल सांगणार, पण त्याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये नैनिताल आणि मुक्तेश्वर। तर आधी हा व्हिडिओ पूर्ण करूया आणि मग आपण जाऊया दुसऱ्या टॉपिक वर। आता कैची धामला जायचं कसं, बजेट नुसार तुम्हाला मी सांगते। हाय बजेट असेल तर फ्लाईटने चला, जरा कमी बजेट असेल तर ट्रेनने चला, नाहीतर काही लोकांना बसने सुद्धा जायला आवडतं। आणि आता आपण बोलूया की कोणती ट्रेन किंवा कुठे कुठे कोणत्या एअरपोर्ट वरती लँड करायचं। चष्मा लावतो कारण लाईट माझ्या डोळ्यांवरती येत आहे आणि कॅमेरा कुठे आहे तो दिसत नाहीये। कैची धामच्या जवळ असलेलं रेल्वे स्टेशन म्हणजे काठगोदाम आणि त्याच्या आधी हल्द्वानी येतं। काही ट्रेन काठगोदामला जातात तर काही ट्रेन हल्द्वानीला जातात। तर मुंबईवरून एकच ट्रेन आहे, रेअरली त्याच्या तिकिटी मिळतात। ती ट्रेन कोणती आहे ती तुम्हाला इथे बाजूला त्याचं नाव देईन। आणि डायरेक्ट तुम्हाला ट्रेन नाही आहेत मुंबईवरून, तुम्हाला एक मध्ये लेओव्हर घेऊन दुसरी ट्रेन पकडायला लागते, त्याच्यात पण खूप तुमचा वेळ जाईल। जर तुम्हाला माझ्यासारखं फिरायचं असेल तर मुंबईवरून दिल्लीला या बाय ट्रेन बाय फ्लाईट, कारण दिल्लीवरून नैनितालला जायला तुम्हाला बस मिळतील, ट्रेन सुद्धा मिळेल आणि एअरपोर्ट पण जवळ तुम्हाला दिल्लीच पडेल, किंवा देहरादूनला गेला तरी पण तुम्हाला खूप फिरायला लागेल। तुम्ही पोचलात कसेही कुठूनही येऊन तुम्ही काठगोदामला पोचलात। आता कैची धामला जायचं आहे तर राहायचं कुठे, माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत। आहे जिओली कोट जिथे मी राहिलेली हॉस्टेल विस्ता मध्ये, आणि सेकंड आहे नैनिताल मध्ये गोस्ट ऑफ किंवा हॉस्टेल मध्ये राहा किंवा हॉटेल मध्ये राहा, तुमच्या बजेट नुसार तुम्ही राहा। मी तर हॉस्टेलला राहिलेली गोस्ट ऑफच्या। जिओली कोट हॉस्टेल विस्ता पासून 1 तासावरती तुम्हाला कैची धाम आहे आणि गोस्ट ऑफ पासून अराउंड 40 किलोमीटर्स कैची धाम आहे। मग तुम्ही बघा तुम्हाला कसं कुठे फिरायचं आहे, त्या हिशोबाने तुम्ही स्टे करा। तुम्ही म्हणाल की आता कॉस्टिंग किती येणार आहे, तर हॉस्टेलचा मी पे केलेले अराउंड 450 पर डे। दोन्ही हॉस्टेलचे मी 450 भरलेले आहेत। तुमचं मी यायचं कसं सांगितलं, राहायचं कुठे तेही सांगितलं, आणि काही लोकांना कैची धामच्या जवळ राहायचं असेल तुम्ही तिथे सुद्धा जाऊन राहू शकता। कारण कैची धाम आश्रमच्या इथे मला हॉटेल्स एवढं माहिती नाही, कारण मी दुसरीकडेच राहिलेली आणि तिथून कैची धामला गेली, कारण मला पुढे सुद्धा फिरायचं होतं। आता कैची धाम कसं फिरायचं, आजूबाजूच्या गोष्टी कशा फिरायच्या, तर जी चूक मी केली ती तुम्ही सुद्धा ती चूक करू नका, म्हणून तुम्हाला मी आताच सांगते। काठगोदामला जेव्हा तुम्ही उतराल तिकडूनच स्कूटी रेंट करा, कारण बाकी तुमचा जो पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा कॅब म्हणा तो खर्च कमी होईल। पण तुम्ही आता मला म्हणाल
ट्रॉल्या बॅगा घेऊन आम्ही कुठे जायचं, ती कशी स्कूटीवर ठेवायची, तर ते तुम्ही आता कॅबच करा. कारण मी बॅकपॅकने फिरते तर ते खूप इझिली पडतं की पुढे तुम्ही बॅग ठेवलात आणि गाडी चालवली. ठीक आहे, तिकडूनच घ्या. कारण मग मी तर हिची हायकिंग केलेलं म्हणून थोडे माझे पैसे वाचले. पण जेव्हा मी काठगोदामला उतरली तेव्हा माझी ट्रेन अक्षरशः खूप लेट होती. 11 वाजता रात्री पोहोचणारी ट्रेन माझी 2:45ला रात्री पोहोचली. त्या कॅबचे मी त्यांना 1500 दिलेले. तर तेव्हा मला वाटलं की देऊया, कारण मी विचार नाही केला, कारण खूप लेट झालेला होता. की तेव्हा कारण मला ऑप्शनच नव्हता. म्हणजे मी स्कूटी रात्री काय कोणाचं दुकान उघडं असणार आहे यार. मग मला ते पैसे द्यायला लागले. मग मी खूप विचार करून मला असं वाटलं की यार मी काठगोदामला स्कूटी घ्यायला पाहिजे होती, कारण मला ते खूप रिझनेबल पडलं असतं बजेटमध्ये सुद्धा. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही लगेज घेऊन गेलात कैचीधामला, ठीक आहे, तिथे एक लॉकर रूम आहे. तिथे बिनधास्त तुम्ही तुमचं असं सामान टाका आणि दर्शनाला जा. कारण तिथे कोणीही तुमच्या लगेजला हात लावणार नाही, कारण तिकडे लॉकच नाहीये. असं स्टँड आहे, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते तो बघा. तर ह्या साईडला लगेज तुम्ही ठेवू शकता, चप्पल ठेवू शकता. लॉकर सिस्टीम नाहीये, तुम्ही बिंदास ठेवा आणि जा. देवावरती भरोसा ठेवा आणि तुम्हाला कुठे फिरायचं फिरा, तुमचं लगेज नाही जात. लगेज ठेवा आणि दर्शनाला जा. आता काही लोक म्हणतात की किती वाजता दर्शनाला जायचं जेव्हा आम्हाला लाईन कमी मिळेल. मी पण त्यातलीच आहे. मला जास्त वेळ लाईन मध्ये उभं राहायला आवडत नाही आणि कुठेही पैसे देऊन मी दर्शन करत नाही. कारण मला असं वाटतं मग फायदाच नाही दर्शनाचा. जर मला पैसे देऊनच दर्शन घ्यायचंय तर मी मोबाईल मध्ये रील मध्येच बघेन बाप्पाला, तिकडून दर्शन घेईन. तर मी सकाळी, ठीक आहे, मी हॉस्टेलला राहिलेली गोस्ट ऑफ नैनितालमध्ये. तर आमचं असं बोलता बोलता विषय झाला की मी उद्या जाणार आहे कैचीधामचं दर्शन घ्यायला. तर एक जण मला म्हणाला की 11 वाजता पोहोच, एक जण म्हणाला की 8 वाजता पोहोच. आणि माझं कसं आहे माहितीये, मी बाहेर गेली ना की मला फिरायचं असतं. म्हणजे मी जेवते खाते, पण इम्पॉर्टंट गोष्ट मला आहे की मला बघायचं गोष्टी खाण्यापेक्षा. तर मी तर लवकर निघालेली. लवकर म्हणजे मी 7 वाजता निघाली. ते पण लवकर नाहीये, पण थंडीमध्ये 7 वाजता निघणं पण खूप महत्वाची म्हणजे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि 7 वाजता जाऊन मी 8 वाजता काहीतरी पोचली, 8 सव्वा 8ला पोचली. आणि माझं दर्शन 20 मिनिटात झालंय. आणि माझं स्वप्न होतं की तिकडे जाऊन मी मेडिटेट करेन, जे मी आयुष्यात कधीच नाही केलंय. पण मी विचार केलेला की तिकडे जाईन, अशी बसेन, विचार करेन. मला ती एनर्जी जी तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोलली की एनर्जी मला अनुभवायची आहे. तिकडे गेल्यावरती अशी लाईन लागलेली आणि मी गेली. मग त्यांनी ना लिटरली चला चलो 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 आगे बढ़ो आगे बढ़ो. अरे 5 मिनिटात म्हणजे मी लिटरली अशी गेली, असं हे केलं, दर्शन घेतलं आणि अशी अशी करून मी रिटर्न. म्हणजे तिकडे त्यांनी उभं राहायलाच दिलं नाही. त्या गोष्टी जरा मला वाईट वाटलं की यार जरा लोक येतात, बसू द्या. 5 मिनिटं टायमिंग लावा हवं तर, आणि मग बोला की चला तुमची 5 मिनिटं झालं आता निघा, असं करा प्लीज. तर बाकी माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि गर्दी सुद्धा कमी होती. सकाळी मी 8 वाजता गेलेली, मला आवडलं. पण आता कैचीधाम बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत बरं का. तरी माझ्याकडून काही राहिलं असेल, कोणताही तुमचा प्रश्न असू दे, मला कमेंट करून नक्की सांगा. मी नेहमी रिप्लाय देते. ठीक आहे, हा तर झाला पार्ट 1. सेकंड पार्ट मी नैनिताल वरती करू की मुक्तेश्वर वरती करू, कारण आफ्टर कैचीधाम मी फिरली मुक्तेश्वर. ठीक आहे, तर ते तुम्ही मला नक्की सांगा की कोणता पार्ट करू पहिला. आणि मेन सर्वात मोठी गोष्ट, मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू ते प्लीज क्लिअर करा यार. कारण मला कमेंट सुद्धा येतात, DM सुद्धा येतात. इथे इंस्टाग्राम युट्यूबचा व्हिडिओ बघून मला इंस्टाग्रामवरती DM येतात, बिचारे शोधून येतात. तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तब तक के लिए बाय बाय.